नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो होतो डिमांड मध्ये, ते पण प्रमोशन करायला. भाऊ फुल पैसा छापणार होता. भाऊ म्हणला चला आज तुम्हाला काय घ्यायचंय माझ्याकडून घेऊन देऊ. आम्ही फुल खुश होऊन त्याच्यासोबत गेलो. शॉपिंग करता करता गणेश भाऊचे आपण दोन शब्द ऐकून घेऊ, बघू काय म्हणताय. तू मोठ्याने बोल, नाही तर लोक आपल्याला आता आल्या आल्या दोघांची 40 चालू झाले. ओम्या भाऊ मला म्हणत होता नको गणूला घ्यायला, पण म्हणलं चल जाऊ दे घेऊ. पण नंतर आम्हीच पसतोत होता त्याला घेऊन. आमच्या गणेश भाऊला एक गाणं आठवलं. गणेश भाऊ गाणं बोल ना. नाही सध्या मी बिझी आहे, थोड्या वेळाने बिझी तसलं काय नाही, त्याला काय काम धंदा नाही ते सांगू नाही शकत तो. आज आमचा सीके भाऊ बघा किती खुश आहे, कारण की आमच्या वहिनीला भेटून आला होता म्हणून. भाऊ फुल प्रमोशन करता करता फुल लॉस मध्ये गेला होता. प्रमोशन झालं नाही म्हणून सगळ्यांची चेहरे नाराज झालते. भाऊ फुल टेन्शन मध्ये फोन फिरवत होता. आणि हा नमुना बघा कसा बोट करतोय, याची सवयच ती बोट करायची. तो आलता प्रमोशन करायला, पण त्याच्या खिशातले 100 गेलेत, त्यामुळे तो फुल डिप्रेशन मध्ये आहे. म्हणून खालीवर करतोय आणि ह्यो म्हणतोय ट्रॉली मध्ये खूप काही घेतले, नुसते पराठ्याचे पाकिट घेऊन चाललंय. ह्यो काय खरं आहे. तो भाई अभी नीचे जाके आपने मिलते हैं सब लोग. आय लव्ह यू, सलाम दुआ में याद रखना. सगळे हसत होते, फक्त आमचा ओमकार भाऊ नाराज होता. आमचं काम का नाही झालं हे आम्हाला नंतर कळालं, कारण की आम्ही गणेश भाऊला घेऊन आलो होतो. गणेश भाऊला ज्या दिवशी घेऊन जातो त्या दिवशी आमचं कामच होत नाही. हे ऐकून आमचा ओमकार भाऊ फुल हसत होता आणि गणेश भाऊ रडत होता. गणेश भाऊ म्हणला असली चव नको घालू, नाही तर नंतर कधी तुमच्या सोबत येणार नाही, आम्ही तुला आणणार पण नाही भाऊ. या पद्धतीने आमची हत्या केलेली, आम्हाला हाकलून दिलंय. आवाज इथे घेतलं नाही, इन्सिडेंट आला आमच्या तिकडून. आता गरिबांना हाकलून दिलं. जर तुम्ही चांगल्या कामासाठी जात असाल तर गणेश भाऊला घेऊन जाऊ नका. तुमचं जे काम आहे ते होणारच नाही. डबल काम होणार. नावात गणेश आहे, कारण की आम्ही गणेश भाऊ साठी 300 रुपये लॉस काढलेला आहे. गणेश भाऊनी सांगितलेलं का तुला सगळं 3? तर याला असं कुठे जाताना पोरी पण दिसत नाही, पोरींना पण चौकून देतो तो. रॉकस्टार काहीच कामाचं नाही, फक्त दिसायला मोठा आहे, बाकी बुद्धीने छोटाचे. तुम्हाला ह्याचा करत असेल ना भाऊ, तुला आणणार ना परत मी, लक्षात ठेव. यांनी कॅडबरी चोरलेली या पद्धतीने 150 रुपयावाली. ओमकार भाऊ आमचा लय बॅकर विषय आम्हाला कुठेतरी घ्या. गणेश भाऊला कॅडबरी खायला दिली नाही म्हणून त्याच्यात गांडूदाच झालेली त्याची. काय मध्ये बात करायचं. गण्यामुळे लॉस झाला होता म्हणून सगळं बिल गण्याला भरायला लावला आम्ही. बिल भरता हसत होता, पण आतून तो रडत होता. चॉकलेट साठी तो लय रडतोय, पण त्याला काही खायला भेटत नाहीये. आता आम्ही चिकन पराठा बनवणार. बघू शकता तुम्ही इकडे आमचं पेमेंट होत नाहीये, तर आम्ही आज गणेशला इथं गाण ठेवणार आहे. हे भाऊ नरेंद्र मोदी काकांना फोन लावला ना, 2 मिनिटात पैसे कळलं का तू? लक्षात होत नाही. आणि पेमेंट झालं. 2दा केले, 2दा प्रोसेसिंगला गणेशमुळे लॉस झाला म्हणून. लॉस बेस गेला उडत. जिंदगी आहे फिर मिलेंगे. जिंदगी की हार के बाद जीते. बोखात गेलं तिकडे. आम्ही स्टॉक मध्ये पराठे घेतलेले आहेत. आता आम्ही जाणार घरी, मस्त बनवणार, मजबूत खाणार आणि झोपणार आहे. गुड बाय. माझा पराठा इथं त्यांनी चंदन टाकलाय मला. भाऊ चंदन बिंदन काय विषय नसतो, खोटं बोलतोय. डुबला टाकलाय भाऊ, माझा डुबला 300 रुपयाला.